पन्हाळा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं शेतकरी देवीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पन्हाळीमध्ये प्रचारासाठी उपस्थित आमचे तरुण मित्र यांनी सांगली जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र केसरी म्हणून केलं आणि आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देशातलं पहिलं बैलगाडा अधिवेशन ज्यांनी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये घेतलं ते आदरणीय चंद्रकांत पाटील दादा, युवा सेनेचे आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय मिलिंद कदम, जिल्हा परिषदेच्या तरुण तडफदार उमेदवार आदरणीय प्राचीताई, बनाडी पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय अण्णासो कोडर, देवी पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय अशोकजी गोरड, विधानसभेचे प्रमुख महादेवजी हिंमिरे आणि आपण सर्व सन्मान्य सर्व पदाधिकारी, सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, आमच्या महिला, तरुण, ज्येष्ठ, श्रेष्ठ, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सोसायटीचे चेअरमन, सोसायटीचे सदस्य, सर्व सन्मान्य पदाधिकारी बंधू भगिनी, मुळामध्ये आम्हाला यायला खूप उशीर झाला त्याबद्दल मी या ठिकाणी माफी मागतो आपली. आणि त्यात आता सगळ्यांची भाषणं सविस्तर झाली त्यामुळं तुम्हाला सुद्धा आता बसायचा फार कंटाळा आला असेल. पूर्वीच्या काळामध्ये असायचं, लोक 2-2, 3-3 तास 4-4 तास बसायचे, पण आता घरात डायनिंग टेबल आलाय त्यामुळे जेवायला बसताना सुद्धा काही काही लोक आता डायनिंग टेबलवर बसतात. बाकीच्या गोष्टी काही इंग्लिश आले त्यामुळं खाली बसायचं म्हणलं की ग्रामीण भागात अजून तसं खाली बसून जेवतात, परंतु बऱ्यापैकी आता जरा सगळ्यांना थोडंसं लग्न कार्यामध्ये, साखरपुड्यामध्ये सगळी जेवण आता बफे पद्धत आल्यामुळं हातातच घ्यायचं, हातातच काही सवय असल्यामुळं फार तुम्हाला बसायचा त्रास देणार नाही, कारण इथं आपले हे सगळे कुटुंबातली लोक आहेत त्यामुळे मी काही भाषण करणार नाही. आता सगळं भाषण यांनी केलंय आणि तुमचं लक्ष असं चांगलं आहे की बोलणारा गडी तुमच्या पंचायत समितीला आणि जिल्हा परिषद गटात मिळाला. अण्णासाहेब कोडक म्हणजे तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न शासन दरबारी कसे मांडले पाहिजेत त्याचा अनुभव आहे. आमची प्राची MBA करते, तिची आई स्वतः लोकनियुक्त सरपंच आहे आणि बाप तर लय धडपडे आहे. कदाचित मला काय काय टेन्शन येतं, फोन येतोय का कारण त्याने आधी मला सांगून ठेवले मी जिथं जाईल तिथं स्पीकर फोन लावणार, तुम्ही बोलायचं. त्यामुळे एखाद्या वेळेला संध्याकाळी 11-11:30 कंटाळल्यावर दिवसभर फिरत असताना कधी झोप लागते कळत नाही, तर मी बायकोला सांगून ठेवलेलं असतं जरा फोन वाजला तर मला उठव. महादेवचा फोन असल्यावर करायचं काय, तो फक्त एखाद्या जाऊन बसलेला असायचा आणि पुन्हा म्हणायचा आमचा जिल्हा प्रमुख असला फोन सुद्धा उचलला. त्यामुळे जागतं राहायला लागतं. दुसरे आमचे अशोकराव गोरड आहेत, त्यांचा उमेदवारी मागे घेण्यासाठी आमच्यावर प्रचंड दबाव होता, परंतु ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लढतायत, त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. मी तुम्हाला इथं विनंती करायला एवढी चालू आहे, आदरणीय चंद्रकांत दादांनी आचारसंहिता नगरपालिकेच्या लागण्यापूर्वी आमच्या पलूस खेडेगावसाठी रोजगार हमीमधून 4 कोटी रुपये आणले पानंद रस्त्यासाठी. पाहिजे असेल तर माझ्याकडे शासनाची ऑर्डर सुद्धा आहे. पलूस नगर परिषदेसाठी एक चांगली इमारत व्हावी म्हणून त्यांनी 5 कोटी रुपये आणले पलूस नगर परिषदेसाठी आणि
सांगली महापालिकेमध्ये विकासासाठी 3 कोटी रुपयातले 2 कोटीची सही झाली नंतर आणि आता रोजगार हमीच्या मंत्र्याकडून 15 कोटीची कामं प्रारंभी झाली. मला त्यांनी सांगितलं परवा, बापू आता कामं कुठे सुचवायची एवढी तुम्ही सांगा, बाकीचा निधी कसा बरोबर आणणार मी बघतो. मग आता महादेवराव जायचं तर फोन, बापू हा रस्ता द्यायचा आहे. महादेवराव माझे काय सांगणार, नुसतं पत्र घ्या आपण देऊ टाकू. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही फक्त ह्या तिघांनी निवडून द्या. तुम्ही सांगायचं आणि आम्ही करायचं. तिथं कोण असणार आहे, कुठल्या पक्षाचा आहे, काय करतोय अजिबात बघू नका. तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही. आम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षाची माणसाला जिथं ऑन दी स्पॉट डिसिजन असतो त्याचं नाव एकनाथ शिंदे. लाडक्या बहिणीला भाऊजी सुरू लाडक्या बहिणीला परवा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले 2100 रुपये करायचे, बरोबर आहे ना. आमच्या बहिणीला कमी पडते 1500, कारण त्यांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर थोडं जास्त पैसे मिळाले तर त्याचा हप्ता, समजा त्या ठिकाणी एखादं कर्ज काढलं व्यवसायाच्या निमित्तानं तर त्याचा हप्ता भरला पाहिजे. 2100 रुपये करायची त्यांची संकल्पना आहे. त्या बनशंकरीच्या मंदिरात आम्ही बसलोय. मी आई बनशंकरीला विनंती करेन की आई, या राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये सुखसमृद्धी नांदायची असेल आणि प्रत्येक गाव या ठिकाणी विकसनशील करायचं असेल तर 2029ला परत माझा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ दे. त्या ठिकाणी न्यायला घालतो. सैनिकांनी पाठिंबा दिला, मला फोन जोडून दिला होता महादेवरावांनी, अण्णासाहेबांनी. आम्हाला बरं वाटलं. तुम्ही योग्य पक्षाला सहकार्य केले. त्याचं कारण असं आहे, सिंदूर ऑपरेशन झालं, बरोबर ना. जम्मू काश्मीरमध्ये हमला झाला, सिंदूर ऑपरेशन झालं. या ऑपरेशन मध्ये एका कुटुंबाला वाचवताना एक मुस्लिम घोडेवाला मेला, बरोबर माहिती आहे ना. एक मुस्लिम घोडेवाला मेला, त्याला गोळ्या घातल्या अतिरेक्याने. या देशामध्ये अनेक पक्ष आहेत, अनेक नेते आहेत, अनेक पैसेवाले आहेत, टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी सगळे. परंतु त्या घोडेवाल्याला जम्मू काश्मीरमध्ये घर कुणी बांधून दिलं? एकनाथ शिंदेने बांधून दिलं. असा नेता जर या ठिकाणी आपल्या पक्षाचा प्रमुख असेल तर आपलं या ठिकाणी त्या पक्षामध्ये काम करणं किती भाग्याचं आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही सैनिकांनी योग्य माणसाला पाठिंबा दिला, योग्य पक्षाला पाठिंबा दिला. एकनाथजी शिंदे यांनी खऱ्या अर्थानं या देशासाठी शहीद झालेला तो सैनिक जरी नसला तरी तो मुस्लिम जरी असला तर त्याचं कुटुंब उभं करण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. माझी आपल्या सगळ्यांना विनंती, आम्ही इथं भाषण करायला आलो नाही. प्रत्येकानं मी एकनाथ शिंदे असं समजून, मी प्राची आहे, मी अण्णासाहेब कोडक आहे, मी अशोक गोरड आहे असं समजून येणाऱ्या 5 ते 7 दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी ताकदीनं प्रचार करायचा आहे. अनेक प्रलोभनं, अनेक आमिष महादेवरावांना दिवसावर सांगितलं, एवढे दिले तर दिवसाला किती मिळतात. माझं म्हणणं आहे, दिले तर सोडू नका, घ्या. ती काय रोजगार हमीच्या कामावर गेली दिली, तुमचं का बोलणं दिली, तुमचं आमचंच लुटलंय ना. चोराची लंगोटी सोडायची नाही, मिळेल तेवढं घ्या, पण मत मात्र धनुष्यबाणाला द्या. ते तुम्हाला सांगावं, ते तुम्हाला लोकांना पटवून द्यावं लागेल. निवडणुकीचा काळ जो असतो तो मंतरलेला काळ असतो. ह्या 15 दिवसात तरुण पिढी तर अशी भडकतील, कुणाला धाग्याचं कुपन, कुणाला पेट्रोलचं कुपन, कुणाला कशाचं कुपन. आपल्याला 8 दिवसाचं कुपन, पण पुन्हा त्याला लागलेलं वाईट सवय, पुन्हा 5 वर्षाची पोरग आपल्या हाताला घालत. त्या आई वडिलाला ती पोरग दुरुस्त करता करता नाकी नव येते. त्यामुळं पोरांनो तुम्ही भिवू नका. तुम्हाला एवढा निधी देतो, एवढा निधी देतो की तुम्हाला कुणाच्या दारात जायची गरज लागणार नाही. तुम्ही यंत्रणा तुम्हाला चंद्रहार पाटील दादांना आम्ही त्या ठिकाणी उभा करून देतो. पैलवान जिथं असेल तिथं कुस्ती निकालीच करतो, लक्षात. पराजय हा त्यांच्या रक्तात नाही आणि त्याला तो शब्द आवडत नाही.
आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, दैवयोगानं जिल्हा परिषदेचं आरक्षण जिल्हा परिषद अध्यक्षाचं ओपन महिना पडलंय. तुमचा हा मतदारसंघ ओपन पुरुष असताना सुद्धा महादेवरावनं खरं त्यांचं मी आभार मानतो की तिने मुलीला उभं केलं. स्वतः नवरा झालेल्याची बरं झालं. मुलीला उभा केलं. सुशिक्षित आहे, हुशार आहे, चांगली शिक्षित आहे. दैवयोगानं काय सांगावं. सांगलीत काय झालंय महापालिकेला तुम्ही बघितलं ना. भाजप 39 अध्यक्ष होते ते आजच्या मतदारसंघात नाही ते निवडून येते जिल्हा परिषद. भाजप महापालिकेला सांगलीतली भाजप महापालिकेला 39 वर्ष थांबली आहे. त्याला महापौरला 2 कमी येते आणि ती 2 शिवसेनेकडे येते. म्हणजे आपल्याला घेतल्याशिवाय महापौर बसत. आमचं म्हणणं आहे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाला आई बनशंकरी त्या दोन्ही पार्ट्यांची गाडी मध्ये काढू दे तेवढी संख्या आमच्याकडे असते. तुम्ही प्राचीताईला निवडून द्या. काय सांगा उद्या अध्यक्ष होईल. तुमच्या बनाळीचं भविष्य चांगलं सुजलाम सुफलाम होईल. अनुभव आहे अण्णासाहेबांना. सरपंच पदाचा अनुभव आहे. गाव कसं चालवायचा अनुभव आहे. प्राचीच्या आईला गाव कसं चालवायचा अनुभव आहे. आणि महादेवरावला पक्ष कसा चालवायचा अनुभव. त्यामुळं ही सगळी जी मंडळ आहेत. अशोकराव आमचा गुरु जरी नवीन असला तर आता ह्यांच्या हातात जाऊन 100% शिकणार. काय अडचण नाही. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, आपले प्रश्न मांडणारा उमेदवार पाहिजे. आपले प्रश्न जे ग्रामीण भागातले, बरं तुम्हाला काय लागतंय. आता काय झाले, माणसाला रस्ता नको, गटारी नको, पेव्हिंग ब्लॉक नको, सभामंडप नको, काय घेणं देणं नाही. दरवर्षी येते याचा रस्ता झाला, तिथं गटर झाली, तिथं सभामंडप झाला. माणसं म्हणते ते आम्हाला तसलं काय नको. आमचा विकास होतोय का. माणसं हा विचार करतात. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाच्या कुटुंबाचा विकास झाला पाहिजे. यासाठी एकनाथ शिंदेनी काय केलं, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानंतर महिलांना 50% एसटी मध्ये सवलत चालू केली. बरोबर ना. अर्ध्या तिकडे बाहेर जाता का नाही. आम्ही साहेबांना विनंती करणार आहे, महिलांना मोफत प्रवास त्या ठिकाणी द्या. आम्ही नवरासारखं भांडण करणार नाही. आता निदान अर्ध तिकीट लागते. त्यामुळं जरी भांडण केलं तर त्या मुडद्याकडनं 50% पैसे घ्यायला लागतील. आमची विनंती आहे, पूर्ण मोफत करा. म्हणजे भांडण झालं की चालू पैसेच लागत नाही. तुम्ही मी सारखं जाऊ नका. माझी आपल्याला विनंती आहे, शासनाच्या अनेक योजना आहेत. महिलांसाठी वसतिगृह, नोकरी करणाऱ्या शिक्षण घेणाऱ्या महिलांसाठी शक्ती सदन वसतिगृह योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, जिथं 1 लाख ते 25 लाखापर्यंत अनुदान आहे. लखपती दिदी योजना, महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी 15,000चा रिवॉर्डिंग फंड, तो निधी सुद्धा या ठिकाणी एकनाथ शिंदेनी जाहीर केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवलंय. आपल्या जिल्हा परिषद गटात महादेवराव 2 महिला पक्षाच्या वतीने येत आहेत, ज्यांना बचत गटाचा प्रचंड अनुभव आहे. आणि बचत गटाच्या माध्यमातून काय करावं, कुठला व्यवसाय करावा, त्याला किती निधी मिळेल, त्याला बाजारपेठ कुठली उपलब्ध होईल, यासाठी आज आपल्याकडे 2 महिला पक्षाच्या वतीने येत आहेत. ते तुमच्या उमेदवाराबरोबर फिरवा, त्या तुम्हाला सगळ्या माहिती देतील. आणि सगळ्यात आमच्या मिलींना जे सांगितलं, धर्मवीर आनंद दिघे साहेब नागरी सहाय्यता कक्ष आपण त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटात उघडणार आहे. कशासाठी, शासनाच्या ज्या काही योजना आहेत महिलांच्यासाठी, तुमच्या इथं पहिल्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती जे कोणी निवडून गेलं, एकदा निवडून गेलं परत तुम्हाला भेटा आला आला का. बाबा काय चाललंय तुमचं, काय योजना आहे, ह्याचा तुम्हाला लाभ मिळेल. एकदा गडी निवडून गेला की तो फक्त एवढ्यातच हुशार आहे, कुठल्या कामात किती पैसे मिळते ती, किती टक्केवारी मिळत्या, गटरात लय मिळते ती, रस्त्यात लय मिळते ती, पेव्हिंग ब्लॉक मध्ये लय मिळते ती, सभा मंडपात लय मिळते ती. काय एखाद्या अधिकारी हातात जवळ अख्खा रस्ता धापाय मिळते, माझं निवडणुकीला गेलेलं कसं काढा मिळते, हे त्या ठिकाणी बघण्याचं काम आजपर्यंतच्या नेत्यांनी केलंय. आणि म्हणून पहिला असा पक्ष आहे एकनाथ शिंदेचा, ज्यांनी तरुण चेहऱ्याला, युवा चेहऱ्याला आपल्या जिल्हा परिषद गटात संधी दिलेली आहे. माझी विनंती आहे,
7 दिवस आता घरदार बघू नका. 7 दिवस आम्हाला द्या, शिवसेनेला द्या, एकनाथ शिंदेला द्या आणि उर्वरित 5 वर्ष आम्ही तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करू आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आनंद दिघे साहेबांच्या माध्यमातून, नागरिक सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून प्रत्येकाचं आधार कार्ड गोळा करून त्या महिलेला शासनाच्या वतीनं कुठल्या योजना द्यायचे, ती महिला कुठल्या योजनेसाठी पात्र आहे यासाठी आम्ही प्रत्येक गावागावामध्ये ते कक्ष उघडणार आहे आणि त्या योजनेस पात्र असलेल्या प्रत्येक महिलेला त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आमचा प्रत्येक उमेदवार, प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्न करेल एवढी ग्वाही मी तुम्हाला देतो. तुम्ही आमच्या उमेदवारांना प्रेम द्यालच, परंतु त्यांचा गुलाल घेण्याची संधी या ठिकाणी 7 तारखेला आज मतदार वाढले. पहिले 5ला मतदार होतं, परंतु आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं परवा विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्या निधनामुळे 2 दिवस प्रचार त्या ठिकाणी वाढलाय. आता तसं उमेदवाराच्या डोक्याला लई टेन्शन झाले. पहिले जरा आली नव्हतं, थोडं पलीकडे गेल्यामुळे थोडंसं अजून टेन्शन वाढले उमेदवारांना. तर मला खात्री आहे की या जिल्हा परिषद गटातले सर्व कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी आणि कार्यकर्ते बंधू भगिनी, तुम्ही उमेदवारांना टेन्शन न देता या बनाळे जिल्हा परिषद गटामध्ये आमचे मार्गदर्शक आहेत सुनील पाटील, जज सातारला आहेत, त्यांचे बंधू सतीश पाटील पहिल्या दिवसापासून आमच्या बरोबर आहेत. त्यांचा मला फोन आला, अहो तुमचे महादेवराव आम्हाला विश्वासात घेत नाही. मी म्हणलं आता 7 तारखेनंतर आपण एकामेकांचा विश्वास बघूया. आता कुणी रुसू नका, भाजू नका, काय मागू नका. माझी विनंती आहे तुम्ही ताकदीने काम करा. ते आज इथे उपस्थित आहेत, मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सगळे आमच्या उमेदवाराच्या पाठीमागे ताकीद उभी करावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि उमेदवार आहे कोण हे पाहण्यापेक्षा लोकांच्या ज्यावेळी जाल त्यावेळी उमेदवार फक्त धनुष्यबाण आणि एकनाथ शिंदे आहे हे पाहून आपण त्या ठिकाणी मतदान करावं अशी विनंती आपण सगळ्यांनी करा. एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.